नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी काय आहे, हे बघा, पॉवर बूस्ट डीप मसाजर आणि विस्पर कॉइट 6 स्पीड आहेत आणि 5 अटॅचमेंट आहेत, या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला मी जवळून पण दाखवते. तर हे बघा, पुन्हा मी एकदा दाखवते तुम्हाला या बॉक्सवरती काय काय सांगितलेले त्यांनी. तर हा शार्पर इमेज आहे. पॉवर बूस्ट डीप टिश्यू मसाजर आहे हा. विस्पर कॉइट 6 स्पीड्स आहेत, 5 अटॅचमेंट आहेत आणि एकदा ही चार्ज केली याची बॅटरी तर 4 ते 5 तास आरामात चालते. आणि तर या ठिकाणी हे अटॅचमेंट आहेत. तर या ठिकाणी 5 अटॅचमेंटसुद्धा दिलेत. त्या 5 अटॅचमेंट मी तुम्हाला दाखवलेच आत्ता जवळून. तर या ठिकाणी 4 आहेत आणि या ठिकाणी 1 आहे. चला आपण आता ओपन करूया. जास्त वेळ न घालवता. तर या ठिकाणी चिकटवलेलं आहे, बघून निघतं का? ट्राय करूया आपण, हाताने निघतं का, नाही तर मग चाकू वापरूया. या ठिकाणी चिकटपट्टी लावलेली त्यांनी. ओके, काढली तर खरं, कसं ओपन करायचं माहिती नाही आपल्याला. वाव. कळालं आपल्याला कुठून ओपन होते ते. पण असं सरकवायचे का पुढे? तर आपण असं केलं तर लगेच बॉक्स निघालं. अच्छा, हे असं आहे, भारीच की. हे बघा या ठिकाणी, अच्छा हे दाखवले की मी विसरले तुम्हाला सांगायला. हे बघा या ठिकाणी मस्तपैकी केस पण आहे, कसं बॅग. बॉक्समध्ये बॅग आली, केस आली छानपैकी. हे बघा, आवडली का? छान आहे ना, कलर पण सुंदर आहे त्या बॅगचा. केसचा, केस म्हणतात. छानशी केस आलेली आहे. आपण आता हे बाजूला ठेवूया, ओके. हे जड आहे. चला ओपन करूया. वाव. आपण आता ही बॉक्स आहे ना खालीच ठेवूया असं वाटतं मला. हे बघा, दिसले? काढून दाखवते. काय सुंदर कलर आहे, आवडलं? खूप जड आहे. आणि यात वायर आहे, हे बघा. आणि ओके, वायर लावायचं हा. आणि हे पिन याला लावायची असं. ओके, फिट झाले. आणि याला लावायची आणि चार्ज करायचं आहे. हे बघा, तर हा असं आहे, हो ना. तर आपण आता हे ठेवूया इथे थोडा वेळ आणि मी तुम्हाला एक एक अटॅचमेंट दाखवते. खूप हलका आहे, खूपच. प्लास्टिकचा बॉल असतो की नाही, तितकं ते हलकं आहे. मला पिक्चरमध्ये बघितल्यानंतर असं वाटलं हे जड असेल,
तर खूपच हलका आहे. तर आपण आता या ठिकाणी एक होल दिसते, त्यात आपण आता फिट करूया. झालं फिट. हे बघा, पण आता ही चार्ज नाही आहे त्यामुळे चालणार नाही. तर आपण आता चार्जिंगला लावूया हे ना. आणि मग हे या ठिकाणी असं फिरवू शकता तुम्ही. आणि हे आहे, हे प्लास्टिकचंच आहे. हे बघा, हो हे प्लास्टिकचंच आहे. जी अटॅचमेंट आहे ही प्लास्टिकचीच आहे, रबर वगैरे नाही आहे. म्हणजे ही ओके, वेगवेगळे आहेत सगळे 3. बघा, आपण आता हे बसवलं आहे. तर हे ना, इथे तुम्हाला जर खांद्याची इथे वगैरे टाईटनेस वाटत असेल ना, तर ही अटॅचमेंट असे फिरवायची. या ठिकाणी दाखवते, तर या ठिकाणी अशी फिरवायची. मग ते जी मसल टाईट झालेत ना, ते याने छान लूज होतात आणि आपल्याला आराम वाटतो. याचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत, 4.7 वगैरे आहेत. आणि मी बऱ्याच जणांकडून ऐकलं हे खूप छान आहे. तर म्हटलं चला, खूप जणांकडून आम्ही ऐकले खूप छान आहे. तर आम्ही आता घेतलेलं आहे, बघूया. आणि हे बघा, ही एक अटॅचमेंट आहे. मग ही तुम्ही हाताला वगैरे इथे करू शकता. प्लेन आहे हा पार्ट. आणि हे गन सारखं आहे, ओके नाही. आणि आता इथे एक अजून एक आहे, तो पण दाखवते मी. तर हे पुढचं रबराचं आहे. या ठिकाणी हे प्लॅस्टिक नाही आहे. आधीचे जे 3 आहेत ते प्लॅस्टिकचे आहेत. तर हे पण असं पाठीला वगैरे तुम्ही याने मसाज देऊ शकता. याला छान आहे, अटॅचमेंट पण छान आहे त्याची. आणि मी रिव्ह्यू जो वाचले ना, बऱ्याच खूप जणांनी सांगितले छान आहे, वर्क होतं, खूप छान वाटतं. म्हणजे वेगवेगळी अटॅचमेंट असल्यामुळे तुम्हाला स्मूथ हार्ड कसा मसाज पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आणि ही केस मला खूप आवडली. तुम्ही कुठे पण प्रवासात पण घेऊन जाऊ शकता, हो ना. जवळच्या प्रवासात, लांबच्या प्रवासात त्याला हँडल आहे मस्तपैकी छान. सुटकेस, छोटी सुटकेसच म्हटली तरी चालेल. हे बघा, छोटी सुटकेस मिळाली आहे याच्यासोबत एक केस मिळालेला आहे. केस म्हणतात आपण मराठीत काय म्हणतो, त्याला ठेवायला सुटकेस मिळाली आहे मराठीत म्हणतो आपण. या ठिकाणी काय काय आहे ते बघूया आपण आता. आपण आधी ना हे चार्जिंगला लावूया, म्हणजे तुम्हाला मला दाखवता येईल किती तास चार्ज करायचं हे. आपण आता हे बघूया. तर या ठिकाणी छान माहिती दिलेली आहे त्यांनी. तर आपल्याला हे चार्ज केल्यानंतरच वापरायचं आहे, पूर्ण चार्ज झाल्यानंतर वापरायचं आहे. आणि 3 तास लागतात चार्जिंगसाठी. तर 3 तास आपण आता हे चार्जिंगसाठी ठेवणार आहोत. आणि जेव्हा पण तुम्ही वापराल आणि चार्जिंग जर संपली
आणि तुमचं हे यामध्ये आहे तर याच्यासहित चार्जिंगला लावायचं नाही आहे. तर ही जी अटॅचमेंट आहे ती काढून घ्यायची आहे. जेव्हा याची बॅटरी डाऊन झाली आणि तुम्हाला जर चार्ज करायची आहे आणि इथे जर अटॅचमेंट असेल तर ती काढून टाकायची आणि त्यानंतर ते चार्जिंगला लावायचे. आणि तर हे चार्जिंगला लावून हे असे अटॅचमेंट याला लावून चार्जिंगला लावून आणि डायरेक्ट लावायचं नाही. हे चार्ज झाल्यानंतर ती वायर काढायची आहे, त्यानंतर ते वापरायचं आहे असं त्यांनी स्पष्ट दिले. चार्जिंग करता करता वापरायचं नाही. कळालं का? चार्जिंग करता करता वापरायचं नाही, याचा वापर करायचा नाही. आणि चार्जिंग करताना हे अटॅचमेंट पण लावून चार्ज करायचं नाही. ओके, चला. तर या ठिकाणी तुम्ही सांगितलंय. काही काहींना खूप गडबड असते, हो की नाही? आणि वापरण्याआधी पूर्णपणे चार्ज करायचा आहे, त्यांनी ते सांगितलंय. मी पाहिजे तर याचे फोटो काढून घेऊन तुम्हाला याच्यात अटॅचमेंट करेल व्हिडिओमध्ये, हो ना. इथे त्यांनी दिलेलं आहे स्पीड 6 आहेत. हे बघा इथे दाखवलेत 1 2 3 4 5 6, हो ना. 6 स्पीडमध्ये चालते. तुम्हाला 1 वरती ठेवायचं, 2 वरती, 3 वरती, 4 वरती, डिपेंड्स. ओके, तर एकदम असं 6 वरती पण ठेवू नका, नाही तर तुम्ही उडाल. एकदमच थरथर थरथर व्हायला लागेल तुम्हाला, थरथर थरथर. तर आधी पहिलंच बटन दाबायचं, 1 स्पीड ठेवायचा, नंतर हळूहळू वाढवायचा आपल्याला. आणि मग त्या मसाजरचा तुम्ही आनंद घेऊ शकता, हो की नाही? चला आपण आता हे चार्जिंग लावूया, हो ना. आणि मग चार्ज झाले की मी तुम्हाला परत दाखवते. या ठिकाणी आपण आता हे चार्जिंगला लावूया. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता हे चार्जिंग होत आहे. हे बघा, हे लाईट, हो. तर आपण आता हे इथे ठेवूया असं. आपण आता हे 3 तासासाठी चार्जिंगला ठेवणार आहोत. आपण आता चार्जिंगला लावलेलं आहे. चार्जिंग झाली की फुल मग मी तुम्हाला डेमो पण दाखवते ते कसं वर्क करतं ते. तर हे बघा, या ठिकाणी हा पूर्ण चार्ज झालेला आहे, दिसला. तर आपण ही पूर्ण बॅटरी चार्ज केलेली आहे 3 तासासाठी. तर मी आता तुम्हाला डेमो पण दाखवते. तर आता हे लावूया प्रथम आपण. तर आपण ही अटॅचमेंट लावणार आहोत. तर ही प्लॅस्टिकचीच आहे, हे बघा. तर ही झाली फिट. तर याला काय म्हणतात, फोर्क म्हणतात. ओके, आणि आता इथे बटन आहे, हे बघा, प्रेस अँड होल्ड करायचे. ओके, तर आता या ठिकाणी हे बघा, हे पूर्ण चार्ज दाखवते झालेलं. आणि आपण आता दाबलंय, हे मागे नाही जात नाही. वापरायचे, हो, थांब. तर हे बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. आणि प्रेस अँड होल्ड करायचे, ठीक आहे. तर आपण ती प्रोसेस केली. त्यानंतर हे बघा, दिसतंय का तर तुम्हाला, इथे पण खाली आहेत लाईटचे. तर हा पहिला स्पीड, नंतर हा दुसरा. तेव्हा किती व्हायब्रेट होते तुम्हाला लक्षात आलं असेल, किती व्हायब्रेट होते तुम्हाला लक्षात आलं असेल, हो ना. बरं, दिसतंय. आऊच,
आणि हे 3 नंबरवरती एवढं जाणवते. 4 5 आणि 6. आउच. आणि आता परत प्रेस होल्ड केलं की डायरेक्ट बंद होतं. ते काही एक वरती मागे नाही जात, असं म्हणजे जातं 6 वरनं 5 वरती नाही जात, डायरेक्ट परत बंद होतं आणि मग परत 1 ने स्टार्ट होतं. तर काय वाटतं, मला तर वाटतं की 6 पासून 5 वरती यायला पाहिजे त्याला. हे बघा, या ठिकाणी नील सुद्धा आला आहे, हे सांगायचंच राहिलं. स्कूलमधून आला की लगेच तो असतोच. आणि आता बाहेर अंधार पडलाय त्यामुळे लाईट लावलेली आहे. तर दिसलं तुम्हाला, मी आता जवळून तुम्हाला दाखवलं. तर 6 स्पीड केला की नाही, जर आपल्याला कमी करायचं झालं तर कमी नाही होत, तो डायरेक्ट बंद होतो. मग परत पहिल्यापासून स्टार्ट करायचं. तर मला हे नाही आवडलं. मला जर 3 नंबर पाहिजे तर 3 वरती प्रेस झालं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याचे रिव्ह्यूज खूप छान आहे, 4.7 4.6 आणि सगळ्यांनी छान रिव्ह्यूज दिले. पण म्हणजे आता काहींना वाटलं की नाही आपल्याला 3च्या स्पीडवरती जायचं. तर हे बघा, तर आता हे 1 वरती, 2 वरती असं आहे. त्यांना बटन ऍड नव्हते करायचे जास्त, एकच बटन आहे त्यावरतीच 2 स्पीड वरती लावलंय. आणि तर आता मी याचा डेमो देते. तर या ठिकाणी आता सपोज याचे या ठिकाणी मसल टाईट झाले तर ते आपण लूज करायचे. तर याने या मसाजरने ते मसल लूज होतात. जास्त स्पीड वाटतोय? नाही. काय फील होतंय? छान वाटतंय? टिकलिंग होतंय. याला टिकलिंग होतंय म्हणजे गुदगुली, याला गुदगुली होते. इथे बघितलं, इथे असं तुम्हाला दिसतंय का? हे बघा, तर तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. याला चेअर वरती बसवते. चेअर तुम्हाला लक्षात येईल जवळून केलं की. आता जवळून म्हणजे तुम्हाला कळेल. साईडने बस बाळा, साईडने. नाही टर्न हो, तुम्ही टर्न हो त्या साईडला. हां, हे बघा, असं शोल्डरवरती करायचं आहे. बहुतेकांचे ना एका ठिकाणी बसून बसून इथे टाईट होतात मसल. तर हे वापरायचं आहे, कळलं? शोल्डरसाठी हे वापरायचं आहे. आता हे आपल्याला बंद करायचं आहे, तर बंद नाही होणार, परत ते पूर्ण घेऊन येणार. आता हे बघा, आता हे बंद झालं. तर ही फ्लॅट अटॅचमेंट वापरतोय. तर याचा वापर आपण आता बघूया. तर याचा वापर आहे ना चेस्टवरती. तिकडे समोर बघायचं कसं फील होतंय. एक वरतीच ठेवलेलं आहे मी. हे बघा कसं वाटतंय, सांगायचं ना त्यांना. छान वाटते, छान वाटतंय. चला, हे बघा एवढा स्पीड आहे 3 वरती. आपण 1 वरतीच केलं, पण आता 3 वरती केलं. नाही, आमसाठी नाही, पण आता याचा स्पीड वाढवला मी. तर मी आता तुम्हाला हे पाठीला करून दाखवते. हे बघा, हे पाठीवरती पण छान वाटतंय ना पाठीवरती. हे बघा, नील म्हणतो मला छान वाटतंय. नीलचं पण आहे ना, कॅम्पला वगैरे गेला की नाही त्याची पाठ वगैरे दुखायला लागते खूप. तिथे एक्सरसाइज वगैरे करावी लागते. तर 10 मैल्स कधी कधी चालतात ते, हो ना. तर मग बरं आहे, कॅम्प होऊन आला की त्याला मी हा मसाज करून द्यायचे, हो ना नील बा. तर असं आहे. तर मी 3च वापरलं होतं. 3 सुद्धा खूप वाटतं आपल्याला. आणि हे तर खूपच आहे. हे बघ, हे खूप टाईट मसलसाठी प्रॉब्लेम. हां, खूप टाईट. तुमचे मसल किती टाईट आहे त्यानुसार तुम्ही स्पीड लावायचं आहे. चला, हे आपलं झालं. आता ही आपण अटॅचमेंट घेतली
राऊंडची ती आपण आता वापरून बघूया. तर ही अटॅचमेंट थायसाठी आहे आणि ग्लूट म्हणजे ढुंगणसाठी आहे. ठीक आहे, ढुंगूवरती पण तुम्ही करू शकता आणि मांड्यांवरती करू शकता आणि हातावरती करू शकता. ओके, तर चला आपण आता ट्रायल घेऊया. तर या ठिकाणी गुदगुली त्याला गुदगुली होते. चला आता काय गुदगुली नाही होत. कसं वाटतंय? जर या ठिकाणचे तुमचे मसल टाईट वगैरे असतील तर तुम्ही या ठिकाणी करू शकता. खूप टायर्ड वगैरे झालं, तुम्हाला आराम पाहिजे असेल तर तुम्ही याने पण आराम घेऊ शकता. मसाज, हे मसाजर आहे, डीप टिश्यू मसाजर आहे. वा, कसं फील होतंय बेटा? छान वाटतंय? असं वाटतंय आता छान आहे आधी पेक्षा. वरती आपण असं फिरवू शकतो. जर या ठिकाणी तुमचे मसल टाईट झाले असतील खूपच आणि दुखत असेल तर तुम्ही याने असे यूज करू शकता. ओके, कपड्यांच्या वरून घेण्यापेक्षा तुम्ही असं केलं तर जास्त फायदेशीर तुम्हाला. ओके, असं. आणि आता आपण ना हिलच्या ढुंगूवरती पण त्याला टिकल होते बघा, टिकल. हे बघा, आता नील गेला क्लासला. असा मधूनच तो कॅमेऱ्यामध्ये येत असतो, मम्मा मला पण करायचं. तर आता ही अटॅचमेंट घेतली आपण, ही संपूर्ण बॉडीवरती तुम्ही वापरू शकता. ही अटॅचमेंट कोणत्याही भागावरती. ओके, आपण आता एक वरतीच ठेवलंय मी, तर मी आता इथेही वापरते हातावरती. तर असं छान वाटतंय. मसाज थेरपीला गेलं तर $120 घेतात. तर घरच्या घरी आपण मसाज थेरपी देऊ शकतो. ओके नाही, आणि याचाच वापर तुम्ही इथे पण करू शकता, असं पायांवरती. बॉडीच्या कोणत्याही पार्ट वरती सांगितलं म्हणून तुम्ही डोक्यावरती नाही वापरायचंय. ओके, नाही तर डोक्यावरती तुम्ही वापरा टुन 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 टुन. तर हे असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? आवडलं का? नीलला आवडलं, छान वाटलं हे. ओ माय गॉड, हे 6 फीट म्हणजे खूप जास्त आहे. ज्यांचे मसल आणि एकदम 6 फूट 6.5 फूट हाईटचा जो माणूस असेल आणि एकदम असा, त्याला ठीक आहे. 6 स्पीड खूप जास्तच वाटतो 6 वरती. तुम्हाला दाखवू का? हे 1 2 3 4 5 6. हे बघा, माझे हात सुद्धा व्हायब्रेट होतात. ते दिसलं? भयंकर, खूपच जास्त आहे. हे बघा, सहा स्पीड वरती ठेवलंय. खूप जास्त आहे. आपण आता कमी करूया. हे बघा, डायरेक्ट हे बंदच होतं. तर मागे नाही जाते. एकच बटन ठेवले ना त्यांनी. तर बॅकचं एक बटन, फॉरवर्ड बॅकचं, असं फॉरवर्ड बॅकचं बटन नाही तिथे. एकच बटन आहे. त्यामुळे 6 वरनं 5 वरती नाही जाऊ शकत तुम्ही. डायरेक्ट बंद होतं. आणि मध्ये 3 वरती 2 वरती काही संबंधच नाहीये. आणि स्टार्ट करायचं की परत मग 1, हो ना.
आता मी बंद नाही करू शकत. आता परत हे असं आहे. मला हे नाही आवडलं, बाकी सगळं छान आहे. असं आहे हे. चला, एका गोष्टीसाठी काय, बाकीच्या त्याचे 10 गोष्टी छान आहेत ना, ते बघायचं आपण, हो नाही. तर याची तर किंमत $93 आहे. वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये वेगवेगळी किंमत आहे. अमेझॉनवरती वेगळी किंमत आहे आणि काही तर $49 पण आहेत, पण त्याला 2च अटॅचमेंट आहेत. तर याला 5 अटॅचमेंट आहेत. प्राइस जास्त जड आहे, छान बघा. तर याचा आपण वापर बघूया. या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्यांदा असं झालंय, काहीतरी मागवलंय, त्याच्याबरोबर डिस्क्रिप्शन आलेलं आहे, कसं वापरायचं त्याची माहिती आलेली आहे पहिल्यांदाच. नाही तर इतके मोठे मोठे प्रॉडक्ट आपण मागवतो त्याच्यासोबत काहीच नाही येत इंडियात जसं येतं तसं. तर हे पण तसं पण मेड इन चायनाच आहे, कारण बॉक्सवरती आहेच इथे लिहिलेलं. तर आपण आता हे वापरून बघणार आहोत. तर याचा वापर आहे ना फिटवरती करायचा. ओके, आता मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होतोय, पण तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावीशी वाटते मला, म्हणून मी सगळेच तुम्हाला लावून दाखवते. हे बघा. तर आपण किती भक्कम आहे, बॉडी बिल्डर आहे, त्यानुसार ते वापरायचे. तर मी अगदी नाजूक आहे, त्यामुळे मी एक वरतीच ठेवलेले आहे. आणि हे कोनचं आपण अटॅचमेंट लावले. तर याचा वापर आहे ना फिटवरती करायचा आहे. आणि त्या पोटऱ्या ज्या आहेत ना आपल्या इथे पायाच्या, त्यावरती याचा वापर करायचा आहे. आणि ट्रिगर स्पॉट्स म्हटलंय, म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी दुखतंय. आणि हे पण मी याचे फोटो मी काढून शेवटी लावेल व्हिडिओच्या, तर तुम्हाला माहिती मिळेल. कारण आपण जेव्हा हे प्रॉडक्ट घ्यायला जातो तिथे कोणी आपल्याला इन्फॉर्मेशन देत नाही डिटेलमध्ये. इथे फक्त पिक्चर असतं तेवढंच, पण आपल्याला काही कळत नाही मग, हो ना. इथे काही दिलेलं नाही हे कशासाठी काय वापरायचं. आणि जरी तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये पण बघितलं तर काही जण पूर्ण माहिती देतात, काही नाही देत. गुगलवरती पण पाहिलं तर त्याच्यावरती काही मला माहिती सापडली नाही त्याची. म्हटलं तुम्हाला काही थोडी माहिती द्यावी. तर आता यात आपल्याला छानपैकी पेपर मिळालेला आहे, हां, हो की नाही याच्यात. तर त्याच्यामध्ये छान डिटेल्समध्ये दिलेलं आहे कोणती अटॅचमेंट कुठे वापरायची ते. तर तसं काही शोधल्यावर तुम्हाला सापडणार नाही गुगलवरती. तर मी ही व्हिडिओमध्ये अटॅच करेल शेवटी, तुम्ही नक्की बघा. तर आपण आता हे बघा, जे स्पोर्ट्स खेळतात, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल किंवा टेनिस वगैरे, क्रिकेट काही असू दे, तर त्यांचं बॉल वगैरे लागून किंवा पडून एखाद्या स्पॉटला दुखतं. सपोज त्यांचं सपोज इथे दुखते, तर एवढ्या स्पॉटला आपण हा असा मसाज करायचा आहे, ज्या ठिकाणी लागेल तेवढ्या स्पॉटला. ओके. आणि नंतर मग पोटरीवरती तुम्ही करू शकता. म्हणजे ह्या आपल्या ह्या पोटऱ्या ज्या आहेत त्यावरती असा हा मसाज करायचा आहे. तुमच्या जर पोटऱ्या दुखत असतील पायाच्या, हे अशा, कसं दाखवणार मी आता तुम्हाला पोटरी. ही बघा, ही असं. ओके. ते इथे कुठे दुखतंय, तुम्ही तळ पायाला सुद्धा देऊ शकता मसाज असं. तर फिटवरती तुम्ही वापरू शकता हे. तर त्यांनी पिक्चरमध्ये इथून खालचा पार्ट दाखवलाय हे वापरण्यासाठी. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्पीड वाढवायचं आहे. तर अशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे. आता हे बंद करायचं म्हणजे पूर्ण 6 वरती, नंतर मग हे आता बंद होणार आहे. 6 वरती बघा किती स्पीड यायचा, खूप जास्त स्पीड आहे.
तर एखादा 6 फूट उंचीचा माणूस, अगदी दष्टपुष्ट पैलवान, त्यांच्यासाठी 6 स्पीड चांगलं आहे. पण माझ्यासारखे टायनी वगैरे असतील त्यांनी 6 वरती डायरेक्ट वापरायचं नाही आहे. आपल्याला किती सहन होतं त्यानुसार 1 वरती आधी स्टार्ट करायचं आहे स्पीड. नंतर पाहिजे तर तुम्ही वाढवू शकता 2, 3, 4, 5, 6. पण हे अमेरिकेतील लोकांसाठी 6 ठीक आहे, पण मला नाही वाटत हे इंडियन लोकांसाठी 3 सुद्धा खूप जास्त आहे स्पीड. आणि हे म्हणजे फक्त तुम्हाला म्हणजे टाईट झाले मसल वगैरे तर त्याचे पण मी तुम्हाला दाखवले इथे. आता नील स्काउटला जातो, त्याचं अंग वगैरे खूप दुखतं. त्याच्या अंगावरती मी काही दाखवले अटॅचमेंट लावून आणि ते फिरवून दाखवले तुम्हाला, त्याला ते आवडलेत. तर म्हणजे तुम्ही फक्त आजारी असल्यावरच हे वापरा असं नाही. तुम्हाला थकवा आला आहे, तुम्हाला मसाज पाहिजे एखाद्या पार्टवरती, तर तुम्ही ती अटॅचमेंट लावून त्या पार्टवरती मसाज घेऊ शकता. आता कॉम्प्युटर जे IT चे लोक आहेत ते तर एका ठिकाणी बसून बसून त्यांची पाठ दुखायला लागते, हो की नाही. मग पाठीवरती पण मी तुम्हाला दाखवली, ती अटॅचमेंट लावून फिरवू शकता. तर तुम्ही नाही स्वतः फिरवू शकत, तुम्हाला कोणीतरी पाहिजे फिरवून देणारा पाठीला. बाकीच्या हातावर पायावर तुम्ही फिरवू शकता. मग कोणाची तरी मदत घेऊन पाठीवरती त्या व्यक्तीला फिरवायला सांगायचं. आणि हे गिफ्ट देण्यासाठी पण खूप छान आहे. आणि पाहिजे तर तुम्ही हे भारतामध्ये तुमच्या आईवडिलांना पण पाठवू शकता, तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता. तर छान आहे. फक्त एकच गोष्ट आहे की मला हे नाही आवडलं की स्पीड आपण 4चा 3 वरती नाही आणू शकत, मागे नाही येऊ शकत. आणि 1 वरचा असला की पुढे 2, 3 वरती जाऊ शकतो. पण मागे यायचं असलं की मी तुम्हाला पूर्ण बंद करून परत पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं. बाकी खूपच छान आहे. याचा कलर पण किती सुंदर आहे, पाहिलात? छान आहे. याचे रिव्ह्यूज पण खूप छान आहेत, मी वाचले, छान आहेत. पण बाकी काही माहिती डिटेलमध्ये मिळत नाही तर कसं वापरायचं. तर हे पॉम्पलेट जे आलेले आहे आपल्याला यात दिलंय त्यांनी कुठे वापरायचं कोणतं. आणि यूट्यूबवरती दाखवले ना त्यांनी, 1-2 जणांचे आहेत मी बघितले, पण त्यांनी चुकीचे इन्स्ट्रुमेंट चुकीच्या ठिकाणी दाखवलेत. तर ॲक्च्युली हे जे आहे ना, तर यात त्यांनी दिलेलं आहे कोणतं अटॅचमेंट कोणत्या ठिकाणी वापरायची, हे बघा. आणि एक जी अटॅचमेंट आहे ती तुम्ही पूर्ण बॉडीवरती कुठेही वापरू शकता. बाकीची मग दिली. तर असं आहे हे. आता घरातील सगळेच वापरतील हे. नील तर आल्या स्कूलमधून, अरे म्हटलं चार्ज होतंय, ते चार्ज झालेलं नाही, हे बघ तिथे दिसतं ते. अरे म्हटलं अजून वेळ आहे, त्याला तर इतकी घाई. तर मग म्हटलं थांब, तुलाच घेते मी व्हिडिओमध्ये आणि तुझ्या त्याच्यावरती करून दाखवते. आता तो गेला क्लासला, तर हे राहिलं होतं अटॅचमेंट तुम्हाला दाखवायची. मग मी तीही दाखवली. सगळ्याच अटॅचमेंटचा वापर करून दाखवला आहे, डेमो दिला आहे आणि खूप छान आहे. मला तर आवडलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण बाय करू शकता. आणि जे टाईट मसाले झालेले ते आणि मस्तपैकी लूज करू शकता. कारण हल्ली एकमेकांना वेळ द्यायला फॅमिलीमध्ये वेळ नसतो, हो की नाही. मग आपण करून घेऊ शकतो. पूर्वीचे लोक एकमेकांना मॉलिश करून द्यायचे, दुखतंय चला मी तुझं जरा इथे दाबून देते, तुला जरा तेल लावून देते, हो की नाही. आपल्या घरात आजी वगैरे असली, आई वडील असली तर ते एकमेकांना हेल्प करतात. तर आता हे असे छान प्रॉडक्ट्स निघालेत. तर बाहेरगावी असतात आणि दोघं नोकरी करत असतात, दोघं थकलेले असतात. मग हे आपलं करण्यासाठी छान आहे. मसाजर, डीप टिश्यू मसाजर. कसं वाटलं तुम्हाला हे प्रॉडक्ट नक्की सांगा. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मला नेहमी अशी संपूर्ण माहिती द्यायला आवडते. म्हणजे एका जरी व्यक्तीला त्याचा फायदा झाला तर ते माझ्यासाठी
चांगलंच आहे, म्हणजे तो व्यक्ती ब्लेसिंग देणार, ओके नाही. तर मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळी अटॅचमेंट तुम्हाला वापरून सुद्धा दाखवले आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल अशी मी अपेक्षा करते. आणि खूप छान आहे मसाजर, मला तर आवडलाय. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या कंट्रीमधून, कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जी बेल आहे तीही दाबा, डिंग 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 अशी. आणि म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.